आज आपण करणार आहे झणझणीत ताकातलं बेसन रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बेसन घ्यायचं. ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीनं ताक घ्यायचं. ताक आंबट घ्यायचं, म्हणजे आंबट तिखट असं खूप छान लागतं आहे बेसन आपलं. आणि त्याला फिटून घ्यायचं. पहिलं सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. मग 2 वाट्या पाणी टाकायचं त्यामध्ये. 2 वाट्या पाणी टाकून पण थोडंसं हलवून घ्यायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं. एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं. 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडली की 1 छोटा चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलले की त्यात 1 पिंच हिंग टाकायचं. आणि हिरवी मिरची ठेसा करून घेतल्या, लसूण हिरवी मिरची 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या कळ्या घेतल्या त्याचं ते टाकून घ्यायच्या. 10 ते 12 कडीपत्त्याचे पानं, तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आणि 1 कांदा घेतलेला आहे मोठा, कांदा पण टाकून घ्यायचा आणि मऊ करून घ्यायचं, फक्त गुलाबी रंग होईपर्यंत नाही परतायचं. 1 छोटा चमचा हळद टाकायची. आणि आपण बेसन जे फेटून घेतलं त्याला हलवून घ्यायचं, कारण तळाला बेसन जाऊन बसतंय. आणि ते पूर्ण टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि मिक्स करायचं. सारखं 20% हलवून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 20% हलवल्यामुळं गाठी होत नाहीत आपल्या बेसनामध्ये. लो ते मिडियम गॅसवरतीच करून घ्यायचं, मोठा गॅस करायचा नाही. मग आपलं बेसन झालेलं आहे. असं त्यावर चमक आलं की बेसन तयार आहे म्हणायचं. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. झणझणीत ताकातलं बेसन तयार आहे. गरमागरम ते भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत बी खूप छान लागतं खायला. हे माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा.